तर ठीक आहे. तर आज आपण शेअर मार्केट शिकण्याचा सुरुवात करणार आहोत. आज 31 जानेवारी 2024 आणि आजपासून स्टॉक मार्केट काय आहे, त्यामध्ये कशा प्रकारे आपण काम करायचं आहे, याची बेसिक माहिती पासून पुढील ॲडव्हान्स माहितीपर्यंत आपण काम करणार आहोत. या स्टॉक मार्केटचा क्लास घेण्यापाठीमागे आपलं पहिला उद्देश हा असला पाहिजे आहे की मी स्टॉक मार्केटचे आज क्लास घेतला, 1-2 महिने क्लास शिकलो आणि लगेच मला पैसे मिळवायला सुरुवात होईल, अशी अपेक्षा करायची नाहीये. तर ज्या पद्धतीनं आपण शाळेमध्ये जातो, लहान गट, मोठा गट, पहिली, दुसरी, पाचवी असं शिकत जातो, त्या पद्धतीने आपल्याला नवीन नवीन माहिती मिळत जातात आणि त्या माहितीचा उपयोग आपण पुढे करतो. तसाच वापर आपण या स्टॉक मार्केटमध्ये करणार आहे. मिळालेली माहिती पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय पुढे कोणत्याही पद्धतीचे स्टॉकमध्ये बाय सेल ट्रेडिंग करायचं नाहीये. क्लास चालू करण्यापूर्वी एक सूचना की जसं आता मी म्हटलं, प्रत्येकाने आपला कॅमेरा व माईक बंद करणे. कॅमेरा बंद करण्यापाठीमागे कारण असं आहे की त्यामुळे आपली नेट कनेक्टिव्हिटी जास्त चांगली राहते व माईकमुळे काय होतं, आपल्या पाठीमागचा आवाज मुळे इतरांना त्रास होऊ शकतो. क्लास चालू असताना मध्ये कोणी प्रश्न विचारू नये. शेवटी आपला क्लास संपला तर तुमची जी प्रश्न असतील, ज्या शंका असतील, त्या सर्व लिहून ठेवा. आपण क्लास झाल्यानंतर त्यावरती चर्चा करू व त्याचबरोबर आपण आपल्या ग्रुपवरती सुद्धा त्याबद्दल चर्चा करू शकतो कधीही. क्लास चालू असताना काही गोष्टी विचारल्या जातील, प्रश्न विचारले जातील. तर ज्यांना विचारले जाईल त्यांनी फक्त आपला माईक चालू करून बोलायचं आहे. परत माईक आपला अनम्यूट करायचा आणि कोणत्याही प्रकारच्या राजकीय, धार्मिक गोष्टीवर आपल्याला चर्चा करायच्या नाहीत. ह्या एक साध्या बेसिक आपल्या काही सूचना आहेत, ज्याचं आपल्या सर्वांना पालन करायचं आहे. आता आपल्याला शेअर मार्केट शिकायचं आहे, तर त्या शिकण्यासाठी जसं शाळेमध्ये जात असताना आपल्याला वही, पुस्तक, कंपास पेटी लागतं, त्याच पद्धतीनं स्टॉक मार्केट शिकण्यासाठी आपल्याला काही गोष्टी असाव्या लागतात. आणि हा पूर्णपणे जो स्टॉक मार्केट आहे हे आपल्याला इंटरनेटवरती चालतं आणि ऑनलाईन चालतं. त्यामुळं एक चांगला मोबाईल आपल्याकडे असायला हवा. त्याचबरोबर एक लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असल्यास उत्तम, कारण लहान मोबाईलवरती सर्व त्या गोष्टी पाहणं हे तितकं चांगलं राहत नाही. त्यामुळे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असल्यास उत्तम होईल व एक चांगले इंटरनेट कनेक्शन पाहिजे, म्हणजे 4G किंवा 5Gचं इंटरनेट कनेक्शन पाहिजे, ज्यामुळं तुम्ही ज्यावेळी अनालिसिस करायला चालू करणार हळूहळू, तर त्यावेळी नेटचा स्पीड कमी असेल तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला चार्ट्स अपलोड होत नाहीत. आणि आपण जे शिकणार आहोत तर ते सर्व गोष्टी ट्रेडिंग व्ह्यू म्हणून एक ऍप्लिकेशन आहे आणि या ऍप्लिकेशनवरती आपण या गोष्टी शिकणार आहोत. हे फ्री व्हर्जन आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला चार्जेस द्यावे लागत नाही. ज्यांच्याकडे डीमॅट अकाउंट आहे त्या लोकांना त्यांचे कंपनीचं वेगवेगळे ट्रेडिंगचे ॲप मिळालेले असतात, परंतु आपण सुरुवात इनिशियल ट्रेडिंग व्ह्यू या ऍप्लिकेशन पासून करूया. आपला महत्वाचा पहिला मुद्दा आहे की कीप इट सिम्पल, म्हणजे जे आपल्याला पाहायचं आहे, जे शिकायचं आहे ते आपल्याला साध्या सोप्या समजेल अशा भाषेमध्ये, अशा व्याख्येमध्ये शिकायचं आहे. कारण जसं जसं आपण पुढे जाऊ तसं क्रिटिकल थोडं थोडं होत जाणार आहे आणि त्या क्रिटिकल अवघड गोष्टी आपण साध्या सोप्या मराठीमध्ये कशी समजून घेऊ याचा आपण विचार करून त्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करू. बर, आता एक प्रश्न आहे आपल्या सर्वांच्यासाठी
की आता ज्यांना स्टॉक मार्केट बद्दल माहिती आहे किंवा ज्यांना माहिती नाही, या दोघांच्या मध्ये एक बघितलं तर एक बेसिक प्रश्न सर्वांना असतो की स्टॉक मार्केट काय आहे. स्टॉक मार्केट म्हणजे जुगार आहे का? स्टॉक मार्केट मध्ये लावलेले पैसे सर्व जातात का? आणि स्टॉक मार्केट खरोखर एक जुगार आहे का? जसं की आपण जुगारमध्ये खेळले जातात त्या पद्धतीनं. तर कुणाला याबद्दल काय माहिती आहे का? स्टॉक मार्केट जुगार आहे याबद्दल कुणाचं मत आहे? कुणाला वाटतं की खरोखर होय स्टॉक मार्केट जुगार आहे असं? हॅलो, बोला कोणतरी एकटा माईक चालू करून. हॅलो. हा बोला. तसं बघायला गेलं तर स्टॉक मार्केट हा एक जुगारच म्हटला जाईल. हा पण एका बाजूत बघायला गेलं तर जुगार पण म्हणता येत नाही, कारण की ऑनलाईन सगळं असल्यामुळं एवढं हे करता येत नाही त्याला. पण म्हणजे असं इनडायरेक्टली आपण जुगार पण म्हणू शकत नाही त्याला. बर, जुगार आपण कुठल्या बाबतीत म्हणू शकतोय? जुगार म्हणजे ऑनलाईन पैसे आपण गेमिंगचे जर असतात तशामध्ये पण म्हणा, किंवा दोन नंबरचं जे असतं हा त्याच्यामध्ये जुगारचं. बर, आता सांगतो स्टॉक मार्केट आणि आणि कोण आहे का? थांबा, मला हे क्लोज करावं लागतं. मग कोण कोण आहे प्रश्न विचारायसाठी बघायचं म्हटलं तर. बोला. चलो, तर स्टॉक मार्केट हा जुगार नाही पहिली गोष्ट. कारण जसं आता म्हटलं की स्टॉक मार्केट मध्ये दोन नंबर काही नाही. तुम्ही जे काही इथं ट्रान्झॅक्शन होत असतं त्या सर्व ट्रान्झॅक्शन ह्या ह्या लिगली म्हणजे अधिकृतपणे नोंद केल्या जात असतात. NSE मध्ये किंवा BSE मध्ये जे ते तुम्ही ट्रेडिंग करत आहात ते. आणि त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन वरती तुमच्याकडून टॅक्स कलेक्शन केलं जातं, त्याला टॅक्स तुम्ही भरता. त्यामुळे दोन नंबर तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीचं कोणताही यामध्ये नाही. शिवाय जसं ऑनलाईन आता गेम्स निघाल्यात ज्यामध्ये तुम्ही पैसे भरून ऑनलाईन खेळू शकता, तसं या ठिकाणी नाही. कारण ज्या ठिकाणी ऑनलाईन आहे त्या ठिकाणी त्या खेळण्या पाठीमागं लॉजिक काही नाहीये. आणि ते फक्त ज्या कंपनीनं ते ऍप्लिकेशन चालू केलेलं आहे त्या कंपनीमध्ये फक्त रन केलं जातं. पण स्टॉक मार्केट ही कंपनी मर्यादित नाही. आपल्या भारतामध्ये काम करणाऱ्या जितक्या कंपनी आहेत त्या सर्व कंपन्या पैकी ज्या कंपन्यांना पैसे लागतात आणि ते लोकांच्याकडून पैसे घेतल्यानंतर त्या लोकांना शेअर सर्टिफिकेट देतात. आणि जसं जसं त्या कंपन्या चांगल्या काम करतात तसं तसं त्या शेअरची किंमत वाढत जाते. आणि गॅम्बलिंग म्हणजे काय आहे की ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती नाहीये अशा गोष्टी कशा पद्धतीने काम करतील याचा आपण विचार करतो, याला गॅम्बलिंग म्हटलं जातं. म्हणजे छापा आणि काटा, आपण एक कॉइन टॉस केला आणि छापा येणार काय काटा येणार हे आपण विचार केला तर ते काय येणार कोण सांगू शकत नाही. आणि त्या ठिकाणी आपण एक पैसे लावतो की छापा आला किंवा काटा आला, तर त्याला गॅम्बलिंग म्हटलं जातं, त्याला जुगार म्हटलं जातं. परंतु स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं याचा विचार ज्यावेळी आपण करतो तर ते होण्यापाठीमागं ज्या टेक्निकल अनालिसिस गोष्टी असतात किंवा काही फंडामेंटल गोष्टी असतात, या सर्व गोष्टीचा आपण जर विचार केला, जर शिकलो आणि शिकून जर आपण स्टॉक मार्केटमध्ये काम करायचा प्रयत्न केला तर त्याला आपण गॅम्बलिंग म्हणायचं नाही. याच्या विरोधात न शिकता किंवा बाहेर कोण तर सांगायला लागलाय की अमुक अमुक स्टॉक घे, तो खूप चांगला पळणार आहे किंवा खूप चांगला वर जाणार आहे, आणि त्यावेळी आपण तो स्टॉक घेतो दुसऱ्या कोण तर सांगितला म्हणून, आपलं कोणत्याही अभ्यास न करता, तर अशा वेळी तुम्ही तो गॅम्बलिंग केलेला असतात. परंतु तो एखादा स्टॉक आहे तो तुम्ही अभ्यास करून निवडता, निवडल्यानंतर
तो स्टॉक वरती किती जाणार आहे याचा तुम्ही विचार करता. आणि तो स्टॉक वर न जाता जर तुमच्या विरुद्ध दिशेने गेला म्हणजे खाली गेला तर तुम्ही किती रुपये त्यामध्ये लॉस करणार आहात. ह्या सर्वाचं जर गणित तुमच्याकडे तयार असेल आणि या पद्धतीनं तुम्ही जर भविष्यात काम केला तर तो गॅम्बलिंग होणार नाही, तो जुगार होणार नाही. क्लिअर आहे? आणखीन एक होतं की स्टॉक मार्केट म्हणजे झिरो सम सिच्युएशन आहे का? आता झिरो सम सिच्युएशन म्हणजे काय की स्टॉक मार्केटमध्ये दोन व्यक्ती आहेत, एकाला बाय करायचं आहे आणि एकाला सेल करायचं आहे. तर एका व्यक्तीचा फायदा होणार आहे आणि एका व्यक्तीचा तोटा होणार आहे. असं ज्यावेळी आपण विचार करत असतो तर म्हणजे कुणाचा तरी तोटा झाल्याशिवाय कुणाला फायदा होत नाही. याला झिरो सम सिच्युएशन किंवा झिरो सम गेम म्हटलं जातं. तर हे स्टॉक मार्केटमध्ये असं होतं का? तर स्टॉक मार्केटमध्ये असं होत नाही. जर तुम्ही ट्रेडिंग न करता इन्व्हेस्टमेंट करण्याचा जर विचार केला तर इन्व्हेस्टमेंट करतेवेळी भविष्यामध्ये स्टॉक जसा जसा वर जात जाईल तसं तसं प्रत्येकाला प्रॉफिट होत जातं. म्हणजे एका व्यक्तीनं एक समजा 100 रुपयाला एक शेअरची किंमत चालू आहे, तर 100 रुपयाला खरेदी केला व तो स्टॉक 500 रुपयेपर्यंत वरती गेला. तर 500 रुपयेपर्यंत वरती गेल्यानंतर ज्यानं पहिला 100ला घेतला होता तो 100ला घेऊन वरती 500 रुपयाला विकला म्हणजे तो फायद्यामध्ये बाहेर पडला. आणि ज्यानं वरती 500 रुपयाला घेतला होता तो स्टॉक परत 500चा 800 रुपये वरती गेल्यानंतर तो परत तिथं 800 रुपयाला त्यानं दुसऱ्याला विकला आणि तिथून तो बाहेर पडला. असं जर कंटिन्यू होत राहिलं तर यामध्ये कोणी तोटा केलेला नाही, कोणीही यामध्ये लॉस करून घेतला नाही. परंतु एखाद्या व्यक्तीनं 100 रुपयाला घेतला, वरती जाईल या इच्छेनं, आणि तो वर न जाता खाली खाली यायला लागला आणि खाली 50 रुपये होती त्यानं सेल केला. मग तो काय झाला, तो लॉस मध्ये गेला. पण तो आपल्याला जे पुढे भविष्यामध्ये काम करायचं आहे ते इन्व्हेस्टमेंट पर्पज साठी करायचं आहे, गुंतवणूकसाठी काम करायचं आहे. आणि यामध्ये झिरो सम सिच्युएशन असत नाही. कळालं? हॅलो, बोलत राहा. कोण कोण आहेत? ओके. मी मेसेज हो, मेसेज समजलं. हा, मी मेसेज नाही वाचत कारण मला मेसेज वाचायचं म्हटलं तर परत ही मला जे प्रेझेंटेशन आहे ते परत बॅक करावं लागतं, त्यामुळं बोलत राहा. ओके. आता एक गोष्ट असते की स्टॉक मार्केट बद्दल क्लास घेऊन शिकायची का गरज आहे? जर युट्यूबवर आता तुम्ही सर्च केला तर भरपूर गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगायला लागलोय त्या गोष्टी आणि माझ्यापेक्षाही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेल्या गोष्टी भरपूर युट्यूब वरती उपलब्ध आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल, यासारख्या ज्या सोशल मीडिया आहेत तर या सोशल मीडियावरती खूप सारे चॅनल्स आहेत की त्या चॅनल्सला जर आपण जॉईन झाला तर आपल्याला बाय सेल ट्रेडिंगचे कॉल्स वर सारखी माहिती आपल्याला मिळत राहतील. त्याचबरोबर वेगवेगळे बिझनेस चॅनल्स आहेत की ज्या चॅनल्स वरती सकाळ 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॉकचे अनालिसिस, स्टॉक रिकमेंडेशन केले जातात. कोणता स्टॉक कोणत्या रुपयाला घ्यायला पाहिजे, कधी विकला पाहिजे, यासारखी खूप माहिती या बिझनेस चॅनेलवरती सांगितलं जातंय. आणि हे सर्व होऊन सुद्धा आपल्या प्रत्येकाजवळती एक असा कोणतरी मित्र असतो की जो आपल्याला स्टॉक मार्केट बद्दल सतत सांगत असतो की हा स्टॉक मी 100 रुपयाला घेतला, 200ला विकलो, तू पण घे, तू पण विक. मग अशा पद्धतीने सर्वांच्याकडे एक टिप्स मिळत असतात. आणि मग या एवढ्या जर गोष्टी आपल्याला फुकटमध्ये मिळत असतील तर मग आपल्याला क्लास करायची गरज काय आहे? तर त्याचं उत्तर कसं असतं बघा की प्रत्येकाकडं जर समजा पुस्तके आहेत, जर एखादा एखादा मुलगा शाळेत जाणार असेल तर त्याला आपण फक्त पुस्तकच देतो,
पुस्तकामध्ये त्याला जे शिकायचं आहे त्या सर्व गोष्टी त्या पुस्तकामध्ये दिलेल्या असतात. परंतु पुस्तक दिलं म्हटलं आपण पुढे थांबतो का? तर नाही थांबत. आपण काय करतो की ते मुलांना शाळेमध्ये पाठवतो, कारण ज्या पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे तर ती माहिती चांगल्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी शाळेत आपण मुलांना पाठवतो, जिथं आपल्याला शिक्षक ही सर्व माहिती सांगतात. आणि एवढं होऊन सुद्धा मग आपण काय करतो की काही गोष्टी मुलांना समजत नाही किंवा समजून घेण्यासाठी त्यांना थोडासा त्रास होतो, म्हणताना आपण खाजगी क्लास सुद्धा करून घेतो की जे त्यांना समजलं नसेल तर ते चांगल्या प्रकारे त्यांना समजेल. आणि हे सर्व होऊन सुद्धा आपण त्यांच्या घरामध्ये येऊन आज शाळेत काय शिकलास, क्लासला काय शिकलास, पुस्तकात काय दिले, असा अभ्यास कंटिन्यू घेत राहतो. आणि मग एवढं सगळं आपण काय करतो की की पर्सनल काय म्हणतात ते, शंका समाधान. तर ह्या सर्व गोष्टी झाल्या तर काय होतं, फक्त पुस्तक वाचून तुम्हाला माहिती मिळालेली असते किंवा शाळेमध्ये फक्त गेलं असतं तरी पण क्लास करण्याची गरज नसते किंवा घरात अभ्यास करण्याची गरज नसती. परंतु काय होतं, जितकं जास्त आपण अभ्यास करू, जितका जास्त क्लास करू, तितक्या गोष्टी आपल्याला लवकर समजतात. आणि सर्वात महत्वाचं काय आहे की ज्यावेळी एखाद्या वेळी आपण युट्यूबवरून किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियावरून आपल्याला कोणतरी सांगत असतं, तर त्यावेळी ती वस्तू किंवा ती गोष्ट कशा प्रकारे त्यामध्ये काम करायचं हे सांगितलं जात असतं. हे बरोबर आहे. परंतु त्याने सांगितलेली गोष्ट तुम्ही किती शिकलेले आहे, तुम्ही कशा पद्धतीने ती समजून घेतलेली आहे, ही गोष्ट. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करत असताना म्हणजे त्या गोष्टीचा तुम्ही खरोखर वापर करत असताना काही जर तुमच्या चुका होत असतील, तर त्या चुका समजून घेऊन त्यावेळी तुम्हाला खऱ्या प्रकारे हँड होल्डिंग जसं म्हटलं जातं, तर त्या हँड होल्डिंग तुम्हाला मदत करण्यासाठी क्लासची गरज असते. म्हणजे आणि हे ज्यावेळी होईल तर त्यावेळी तुम्हाला खऱ्या अर्थानं शिकण्याची जास्त चांगली संधी मिळते. आणि या कारणासाठीच आपल्याला काय करायचं आहे, स्टॉक मार्केट हे मध्ये क्लास घेऊन शिकायचं आहे. कारण क्लास करून शिकला तर तुमचे अटेन्शन जास्त होते. फ्रीमध्ये ज्यावेळी गोष्टी एखाद्या मिळत असतात तर त्याला आपण ग्राह्य धरतो आणि ग्राह्य धरल्यानंतर त्या गोष्टीबद्दल आपल्याला तितकी व्हॅल्युएबल वाटत नाही. बरं, आपल्यापैकी आता इथं कोण आहे का की ज्याला स्टॉक मार्केट बद्दल काहीच माहिती नाहीये असे? हा, बोला. आवाज येत नाही. नाही, आवाज नाही. कोण आहे, थांबा. हा, बोला. हा, मला माहिती नाहीये स्टॉक मार्केट बद्दल काही बर, सुद्धा. काहीच माहित नाही. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला हा. स्टॉक मार्केट बद्दल काही माहित नाही, मग मला एक का दोन तीन प्रश्नाची उत्तरे द्या हा. की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये रोज म्हणजे तुमचा स्टॉक मार्केटशी रोज संपर्क येतो, हे तुम्हाला मान्य आहे का? पहिली गोष्ट, तुम्ही काम करत नसला, हो, डायरेक्ट माझं. काम करत नसला तरी इनडायरेक्टली तुम्ही स्टॉक मार्केट मध्ये तुमचा सहभाग असतो. जसं रोज आपण सकाळी उठल्या उठल्या दात साफ करतो, मग दात हो. साफ करण्यासाठी वेगवेगळे कंपनीचे आपण प्रोडक्ट वापरतो, जसं कोलगेट असेल, डाबर टूथपेस्ट असेल किंवा पतंजली टूथपेस्ट असेल, बरोबर. आणि या हा. तिन्ही पण कंपन्या आपण स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट आहेत. म्हणजे या तिन्ही कंपन्याचे जे शेअर्स आहेत हे स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला खरेदी विक्री करण्यासाठी अवेलेबल असतात. मग जर समजा तुम्ही जर एक कोलगेटचा ब्रश आणि टूथपेस्ट वापरत असाल, तर तुम्ही ते कन्झम्पशन केला, तुम्ही ते वापरला म्हणजे त्याचा पैसा थोडा काही ना काही अंशामध्ये तो कंपनीमध्ये प्रॉफिट होत असतो. ओके. त्याचबरोबर आंघोळीसाठी साबण असेल, शॅम्पू आपण कोणता वापरतो तो असेल,
आपण कोणते बिस्किट खातो, कोणत्या कंपनीचे बरोबर. सिम कार्ड आपण वापरतो. आता सिम कार्ड म्हटलं तर प्रामुख्याने वोडाफोन आयडिया, जिओ, भारती एअरटेल हे 3 कंपनीचे सिम कार्ड आपल्याकडे जास्त चालतात. मग जर समजा हो. तुम्ही सिम कार्ड जिओचं वापरत असाल, म्हणजे जिओला तुम्ही दर महिन्याला ₹250 किंवा काय असेल तो तुमचा प्लॅन इतकी कंपनीला तुम्ही पैसे देता. म्हणजे हो. तुमच्या पैशावरती जिओ कंपनी महिन्याला ₹5, ₹10 जे काही असेल ती कंपनी काय करते, फायदा मिळवते. म्हणजे तुम्ही त्या कंपनीचे कस्टमर आहात. हो. मोबाईल आता प्रत्येक मुलांच्याकडे बघितलं तर प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे एक वेगवेगळा मोबाईल आहे. मग सर्वसाधारण मोबाईल काय केलं जातं की हप्त्यावरती घेतलं जातं, आणि हप्त्यावरती म्हटलं तर वेगवेगळ्या फायनान्सच्या कंपन्या आहेत की त्यांना हप्त्यावरती घेऊन देतात, किंवा ऑनलाईन क्रेडिट कार्डद्वारे त्यांना वेगवेगळ्या स्कीम्स दिल्या जातात, डिस्काउंट ऑफर. मग तो फायदा काय जातो, तो त्या वेगवेगळ्या कंपनीला जातो किंवा फायनान्सच्या कंपनीला जातो. आता हो. प्रत्येकाचं वेगवेगळ्या बँकेमध्ये खातं आहे. म्हणजे काय, तुमची जी सेव्हिंग आहे ती ती सेव्हिंग त्या बँकेमध्ये आहे, आणि त्या बँकेमध्ये आहे म्हणजे तो पैसा ती बँक वापरत असते. असं काय होतं की तुम्ही ज्या बँकेमध्ये आहात त्या बँकेवरती हं. तुम्ही पैसे मिळवून द्यासाठी ती बँक काय करते, काम करत असते. हं. तुमच्याकडे दुचाकी किंवा चारचाकी कोणती आहे, त्यामध्ये तुम्ही कोणत्या कंपनीचं पेट्रोल टाकता, जसं BPCL असेल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन असेल, हिंदुस्थान पेट्रोलियम असेल. मग हे जे आपण रोज पैसा खर्च करत असतो, दररोज, दर आठवड्याला किंवा दर महिन्याला, तर हा पैसा कुठे जात असतो, वेगवेगळ्या कंपनीकडे जात असतो, आणि त्या कंपनीच्या प्रॉफिट आणि लॉस होण्यासाठी आपण थोडी मदत करत असतो त्यांना. मग आपल्याला माहिती फक्त नाहीये काय आहे, परंतु आपण त्यामध्ये सहभाग घेत असतो. मग जर समजा आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने चांगली कंपनी कोणती आहे हे आपल्याला पाहायचं आहे. जर समजा एखादा व्यक्ती मेडिकल क्षेत्रामध्ये असेल तर कोणत्या कंपनीची औषधे जास्त चांगली आहेत, कोणत्या कंपनीची औषधं जास्त खपतात. जर समजा कोणतरी बांधकाम हं. क्षेत्रामध्ये आहे तर कोणत्या कंपनीचं सिमेंटची कंपनी चांगली आहे, जी स्वस्त आहे, क्वालिटी देते, किंवा त्याचं प्रोडक्शन जास्त होतं आणि कन्झम्पशन पण जास्त होतं, हे आपल्याला त्या माणसाला म्हणजे बांधकाम क्षेत्रामध्ये असणाऱ्या माणसाला जास्त चांगलं माहिती असतं. मेडिकल क्षेत्रामध्ये जी मी आता म्हटलो तसं, जर तुम्ही दुकानदार असाल तर कोणत्या कंपनीचे खाद्यपदार्थ किंवा वस्तू जास्त विकल्या जातात, जसं मी म्हटलं हिंदुस्तान युनिलिव्हरचे आता तुम्ही बघितला तर शॅम्पू असतात, हो. वेगवेगळे म्हणजे चहा साबण. पावडर पासून भरपूर पदार्थ आहेत. मग ते तुम्ही हं. दुकानदार असला तर तुम्हाला माहिती आहे की डाबरचे किती पदार्थ विकले जातात, जसं बिस्किट वगैरे असतील ते. जर हो. तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला माहिती आहे की कीटकनाशक, ट्रॅक्टर्स, खते जी आहेत तर ती कुठल्या कंपनीची जास्त चांगली असतात ते, आणि त्यानुसार सगळ्यात चांगली बँक कोणती आहे. आणि आपण सर्वसामान्य दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तू वापरत असतो तर ती वस्तू स्पेसिफिक का वापरतो याचं आपल्याला जर उत्तर घ्यायचं झालं तर आपण काय शोधतो की एक त्या वस्तूची प्राइस, किंमत कमी असते, त्या वस्तूची गुणवत्ता चांगली असते, आणि आपण जर असं किंमत आणि गुणवत्ता, प्राइस ही दोन्ही जर आपल्याला मिळत असेल तर मग आपण दुसऱ्या वस्तूकडे जास्त लवकर बदलत नाही. मग ज्यावेळी असंच जर प्रत्येक जण एखाद्या वस्तूबद्दल वापरण्यासाठी स्थिर राहिला तर काय होतंय की त्या वस्तूची किंमत, वस्तू वापरण्याचं काय होतं, प्रमाण वाढतं. आणि ज्यावेळी एखाद्या वस्तूचं म्हणजे जसं आता समजा आपल्याला ब्रश हे घ्यायचा आहे, टूथपेस्ट घ्यायचे आहे, तर सर्वसामान्य लोकांच्या मध्ये काय आहे की कोलगेट टूथपेस्ट पाहिजे आहे, फक्त त्यांनी कोलगेट पाहिजे म्हणतात. म्हणजे काय, कोलगेट एक ब्रँड नेम झालेला आहे दात साफ करण्यासाठी. मग ज्यावेळी असं होतं तर त्यावेळी कोलगेटचा खप, त्या कोलगेटच्या वस्तू जास्त विकल्या जातात, आणि
त्या वस्तूची विक्री वाढली तर कंपनीचा सेल वाढतो आणि कंपनीला फायदा होतो. मग जर समजा एक कंपनी आहे आणि त्या कंपनीची वस्तू जास्त विक्री होत असेल आणि त्या कंपनीचा शेअर्स सुद्धा बाजारामध्ये असेल, तर त्या कंपनीच्या शेअर्स मध्ये सुद्धा जास्त वाढ होण्यास सुरुवात होते. मग कसं होतं की ही जी क्राऊड सायकोलॉजी आहे, यामुळं काय होतं की शेअर्सच्या किमती वर खाली होत असतात. इथं पण बेसिक आज आपण आजचा दिवस काय करावं, फक्त बेसिक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करायला लागले की डायरेक्ट शेअर मार्केट काय आहे हे सांगायला सुरुवात केलं तर मग नंतर हळूहळू साधे प्रश्न आहेत त्याची उत्तर मिळत नाही. त्यामुळे आपण साधी गोष्टी आज फक्त शिकून घेऊया आणि हळूहळू ते वाढवत जाऊया लेवल. आता शेअर्स शेअर्स म्हणजे काय माहिती आहे का कुणाला? शेअर्स म्हणजे काय की एखाद्या कंपनीमध्ये, हा बोला, कोणतं बोलायला आता? एखाद्या कंपनीमध्ये भागीदारी म्हणजे भागीदारी कंपनीला ज्यावेळेस पैसे आपलं मार्केट वाढवायचं असतं, म्हणजे आपली कंपनी मोठी करायची असते, ज्यावेळेस त्याला कॅपिटल पाहिजे असतं, त्यावेळेस कंपनी बऱ्यापैकी NSE किंवा BSE वरती आपले शेअर्स हे करून IPO लिस्ट करून त्यातून पैसे ते कंपनी घेते आणि त्याचे शेअर्स हे आपल्याला देतात. ओके, बरोबर. हेच गोष्ट आहे. शेअर्स म्हणजे काय आहे, जर एखाद्या कंपनीला आपलं वाढवायचं आहे, आपला बिझनेस वाढवायचा आहे, तर त्यावेळी ती लोकांच्याकडून पैसे घेते आणि त्या कंपनीमध्ये लोकांना शेअर सर्टिफिकेट देते. म्हणजे काय, ती भागीदारी देते, मालकी हक्क देते. आणि ज्यावेळी असं होतं तर त्यालाच आपण शेअर्स असं म्हणतो. जसं आता अभिजित म्हटला तसं, जर समजा ABC नावाची एक कंपनी आहे आणि या ABC नावाच्या कंपनीला भविष्यामध्ये एक्सपान्शन करायचं आहे, त्यांना आणि 2 ठिकाणी वेगवेगळे प्लांट उभा करायचे आहे. मग जर नवीन एक्सपान्शन करायचं असेल तर काय लागणार आहे, साहजिकच की त्यांना पैसे पाहिजे तो सर्व बिझनेस वाढवण्यासाठी. तर त्यावेळी त्या ABC नावाच्या कंपनीकडे पर्याय काय असतात की एक तर तो जो एक्सपान्शन साठी लागणारा खर्च आहे, ते जे रुपये आहे ते स्वतःकडील पैसे संपूर्णपणे त्या बिझनेस मध्ये टाकायचं आणि तो बिझनेस आपला वाढ करायचा, एक्सपान्शन करायचं. परंतु तितके रक्कम तर त्या कंपनीकडे उपलब्ध नसेल तर कंपनी काय करेल की आपले जवळचे मित्रमंडळी किंवा नातेवाईक या लोकांच्याकडून काय करेल, ते पैसे गोळा करेल. हा एक पर्याय त्या कंपनीकडे असणार आहे. आणखीन एक काय पर्याय असू शकतो की बँकेकडून कर्ज घ्यायचं. मग बँकेला आपलं तो बिझनेस प्लॅन दाखवायचं, त्यावरती ती जागा, ती कंपनी तारण ठेवायची आणि बँकेकडून कर्ज घ्यायचं आणि ती कर्जाची रक्कम जी असेल त्यावरती आपला बिझनेस वाढवायचा, एक्सपान्शन करायचं, नवीन जे युनिट करायचं आहे ते आपण करू शकतो. आणि या व्यतिरिक्त आणखीन एक पर्याय आहे की पब्लिक कडून पैसे घेतले जाईल. पब्लिक कडून जे पैशाची गरज आहे, ती पैशाची गरज जितकी आहे तितकी करून घेतली जाईल. आणि मग यापैकी जर समजा मग घेतलं तर काय होऊ शकतं की जर समजा कंपनीनं आपल्या नातेवाईकांच्याकडून किंवा मित्रमंडळीकडून जर पैसे घेतला तर काय होईल की त्यांना त्या कंपनी मुद्दल परत द्यावी लागेल किंवा त्या कंपनीमध्ये भागीदारी करून घ्यावी लागेल, पार्टनर करून घ्यावी लागेल. म्हणजे जर मित्रांच्याकडनं पैसे घेतला तर. दुसरं काय होऊ शकतं, जर बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर काय करेल की बँकेला मुद्दल आणि व्याज दोन्ही परत करावे लागतील. परंतु जर पब्लिक कडून घेतला, पब्लिक म्हणजे लोकांच्याकडून जर पैसा घेतला तर काय होतं की त्या लोकांना कंपनीला पैसे परत द्यावे लागत नाही. तर त्या पैशाच्या बदल्यात कंपनी ज्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत तर त्या प्रत्येकांना शेअर्सचे काय करेल, शेअर्स देईल किंवा डिव्हिडंड देईल.
शेअर्स तर देईलच आणि त्याच्याबरोबर डिव्हिडंड पण देऊ शकतं. आणि असं जर झालं तर कंपनीला सगळ्यात जास्त या 4 पैकी चौथा पर्याय जास्त चांगला वाटतो, की ज्यामध्ये त्यांना पैसे मिळाल्यानंतर ते पैसे परत देण्याची त्यांना गरज नाही वाटत. आणि यामुळं ज्या चांगल्या कंपन्या आहेत तर त्या चांगल्या कंपन्या आपल्या एक्सपान्शनसाठी पब्लिक कडून पैसे घेण्याचे जास्त प्लॅन करतात. आता हे कसं बघूया, तर हे समजा एक कंपनी आहे जी 10 लाख रुपये किमतीची आहे आणि त्यांना 5 लाख रुपये त्यांनी जर पब्लिक कडून घेतले असेल तर किती टक्के भागीदारी झाली? 50% भागीदारी झाली, की लोकांच्याकडून पैसा त्यांनी घेतलेला आहे. 50% रक्कम त्यांची स्वतःची आहे जी 5 लाखाची आहे आणि बाकीची 50% 5 लाख रुपये त्यांनी पब्लिक मधून घेतलेले आहे. तर काय होणार? तर ते लोकांना शेअर्स देणार. 1000 रुपये किमतीला एक शेअर्स असं त्याने जर समजा विक्रीला काढलं तर 500 शेअर्स त्याने पब्लिकला देतील, बरोबर, याची किंमत 5 लाख होईल. आणि जर समजा तर ज्या व्यक्तीकडे या कंपनीचे एक शेअर्स असेल तर त्या कंपनीमध्ये त्या माणसाची किंवा त्या व्यक्तीची या 10 लाखाच्या कंपनीच्या मध्ये तर ती 0.1 इतकी भागीदारी असणार आहे. जर समजा एखाद्या व्यक्तीनं 10 शेअर्स घेतले म्हणजे 10,000 रुपये जर गुंतवले तर या कंपनीमध्ये त्या व्यक्तीची भागीदारी किती होईल? 1% होईल. म्हणजे काय होईल? मालकी हक्क त्या कंपनीमध्ये त्याचा 1%चा असेल. अशा पद्धतीने हे शेअर्स असतात. मग ज्यावेळी कंपनीला एखाद्या म्हणजे आता असं होते का की माझी एक कंपनी आहे आणि मला 2 प्लॅन नवीन चालू करायचे आहेत आणि मी जाणार आणि डायरेक्ट पब्लिक कडून पैसे घेणार, तर असं होत नाही. तर यासाठी काय की कंपनी आपला पहिला शेअर्स बाजारामध्ये किंवा पब्लिक कडून पैसा घेण्यासाठी कसा आणते हे आपल्याला माहिती करून घ्यावं लागेल. परत आपल्याला उदाहरण घेऊया की ही एबीसी नावाची एक कंपनी आहे आणि या एबीसी नावाच्या कंपनीला काय करायचं आहे? आपल्याला भविष्यामध्ये पैसे पब्लिक कडून घ्यायचे आहे. तर त्या कंपनीला एक ऍप्लिकेशन द्यावं लागतं, एक अर्ज द्यावा लागतो. कोणाला? तर सेबीला. आता सेबी ही काय आहे की ही सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया नावाची एक संस्था आहे, एक भारत सरकारची संस्था आहे, की हे जे स्टॉक मार्केट आहे तर या स्टॉक मार्केट वरती नियंत्रण ठेवण्याचं काम ही सेबी करते. ज्या पद्धतीनं भारतामध्ये असणाऱ्या ज्या सर्व बँका आहेत या बँकावरती नियंत्रण ठेवण्याचं काम आरबीआय करते, तसंच ज्या भारतामध्ये जे इन्शुरन्स सेक्टरमध्ये का असणारी जेवढ्या कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्यांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम IRDA करतं. त्याच पद्धतीनं सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हा सेबी हे स्टॉक मार्केट वरती नियंत्रण करण्याचं काम करतं. मग एबीसी कंपनी काय करेल? अर्ज करेल सेबीला की मला लोकांच्याकडून पैसे घ्यायचे आहे आणि त्यांना शेअर्सचं वाटप करायचं आहे. मग सेबी काय करेल की सेबी ऑडिट करणार एबीसी नावाच्या कंपनीचं परत. मग प्रत्येक ह्या सेबीनं आपला एक चेकशीट तयार केलेली आहे की खरोखर ही कंपनी एबीसी नावाची कंपनी लोकांच्याकडून पैसे घेण्याच्या क्षमतेची आहे काय नाही हे बघण्याचं काम सेबी करतं. आणि हे करत असताना काय करतं? आपलं ऑडिट करतं. आणि ऑडिट केल्यावरती जर सेबीला कळालं की या कंपनीची इच्छा आहे लोकांच्याकडून पैसे घेण्याचं, परंतु त्यासाठी जे लागणारे नियम व कायदे आहेत किंवा जी रिक्वायरमेंट आहे तर ती रिक्वायरमेंट या कंपनीनं जर पूर्ण केली नाही तर काय होतं की या ऑडिटमध्ये एबीसी नावाच्या कंपनीला काय केलं? फेल केलं जातं आणि त्यांचं जे ऍप्लिकेशन आहे, जो अर्ज त्यांनी केला होता ते ऍप्लिकेशन रिजेक्ट केलं जातं. त्यांना नाकारलं जातं की तुम्ही असा
IPO आणू शकत नाही किंवा असं पैसे तुम्ही लोकांच्याकडून घेऊ शकत नाही. आणि जर समजा या कंपनीचं जर ऑडिटमध्ये जर ही कंपनी पास झाली तर त्यांना अप्रुव्हल मिळालं जातं कुणाला, ABC नावाच्या कंपनीला, की तुम्ही आता लोकांच्याकडून पैसे घेण्यासाठी तयार आहात किंवा तुम्हाला ते पैसे तुम्ही घेऊ शकता. मग काय करतं की मग कंपनी IPO आणते. IPO म्हणजे काय? इनिशियल पब्लिक ऑफर. इनिशियल म्हणजे काय? अगदी सुरुवातीचं पब्लिक म्हणजे लोकांच्यासाठी ऑफर. म्हणजे ज्यावेळी कंपनी आपला एक पहिला शेअर बाजारमध्ये आणतं तर त्यावेळी एकदम पहिली जी सुरुवात होते तर त्याला IPO असं म्हटलं जातं. मग ही कंपनी काय करतं? IPO आणते. आता IPO मध्ये काय होतं की ही लोकांना सांगते की आम्ही ABC नावाची कंपनी आहे, या कंपनीमध्ये हा XYZ प्रोडक्ट आम्ही तयार करतो आणि ती कंपनी आपली संपूर्ण माहिती पोर्टलवरती टाकते की ती कंपनी काय आहे, कधी स्थापन झाली, चेअरमन कोण आहे, CEO कोण आहे, डायरेक्टर कोण आहेत, प्रोडक्ट काय आहे, मशिनरी काय काय वापरल्या जातात, किती त्यांचं सेल्स होत आहे, किती प्रॉफिट होत आहे, ह्या सर्व गोष्टी सांगितल्या जातात. आणि लोकांना त्यांनी काय करतात, मग एक ऑफर देतात की तुम्ही आमच्या कंपनीमध्ये पैसे भरा, तुम्ही आमच्या कंपनीमध्ये फंड द्या, इन्व्हेस्ट करा आणि इन्व्हेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला आम्ही शेअर्स इश्यू करू. म्हणजे तुम्ही पैसे द्या आणि आम्ही तुम्हाला शेअर सर्टिफिकेट देऊ. तुम्ही आमच्या कंपनीमध्ये भागीदार व्हा. आणि असं ज्यावेळी घडतं, लोक ज्यावेळी मग आपले पैसा ह्या कंपनीला देतात आणि त्यावेळी कंपनी आपले शेअर्स हे लोकांना देते, तर त्यावेळी ही सायकल पूर्ण होते आणि त्यावेळी कंपनीचा पहिला शेअर्स हा मार्केटमध्ये येतो. आणि ज्यावेळी असं होतं, ज्यावेळी एखादी कंपनी डायरेक्ट ज्यावेळी पहिल्यांदा लोकांना शेअर्स विकते पहिल्यांदा, तर त्या मार्केटला प्रायमरी मार्केट म्हटलं जातं. अशा पद्धतीनं पहिला शेअर्स हा बाजारामध्ये येतो. यामध्ये कुणाला काही शंका आहे का? बोला. नाही सर. नाही? ओके. स्पीड बरोबर आहे ना सांगायचा, काय आणखी स्लो किंवा आणखीन फास्ट पाहिजे असं काय? कारण मी बोलण्याच्या ओघामध्ये माझं पट्टा चालूच आहे. नाही ठीक आहे सर. नाही बरोबर आहे. आहे? ओके, चलो ठीक आहे. आता आपण काय सर, पाहिलो? हा बोला. आता तुम्ही जे माहिती सांगितलं ना ते जरा शॉर्टकट मध्ये परत एकदा सांगताय. बघा सांगतो. आता आपल्याला काय बघायचं की कंपनी आपला शेअर्स पहिला कसा आणते. आता समजा तुमचं एक दुकान आहे, बरोबर, आणि तुमच्या एक दुकान असलेला ह्याला आता तुम्हाला 2 दुकानं आणखीन करायचे आहे वेगवेगळ्या ठिकाणी. मग तुम्ही काय करणार आहात की तुम्ही एक ऍप्लिकेशन करणार आहात, म्हणजे अर्ज करणार. कुणाला? सेबीला. आता ही सेबी म्हणजे काय? ती सेबीकडे ही अधिकार आहेत की तुम्हाला तसे लोकांच्याकडून पैसे गोळा करता येतात आणि शेअर तुम्हाला द्यायचा आहे, याचं जे मध्यस्थ माणूस आहे ते नियंत्रण ठेवण्यासाठी तो हा सेबी आहे. मग सेबी काय करणार? सेबी तुमचं ऑडिट करणार की तुमच्या दुकानमध्ये येऊन किती तुमच्या रोज सेल्स होतोय, कुठून तुम्ही माल आणताय, की ह्या सर्व गोष्टी आणि त्यांच्या ज्या काही नियम असतील ते सर्व गोष्टीचा ऑडिट होणार तुमचं. आणि जर त्या ऑडिटमध्ये जर तुम्ही फेल झाला तर काय होणार आहे? तुमचं ऍप्लिकेशन रिजेक्ट होणार. तुम्हाला तसं संधी दिली जाणार नाही लोकांच्याकडून पैसा गोळा करण्यासाठी. ओके, इथं पण कळालं? हा ठीक आहे. ओके. आता जर समजा तुम्ही इथं पास झाला, या सेबीनं तुमचं ऑडिट केलं आणि त्यामध्ये जर तुम्ही पास झाला तर सेबी तुम्हाला म्हणते की तुमचा ऍप्लिकेशन जे दिला होता ते अप्रूव्ह झालेला आहे आणि तुम्ही आता लोकांच्याकडून पैसा घेऊ शकताय. मग तुम्ही काय करता की IPO आणताय म्हणजे काय? तर तुम्ही मग जाहीर करता लोकांना की आम्हाला सेबीनं परवानगी दिलेली आहे शेअर्स विक्री करण्यासाठी. IPO त्यासाठी आम्ही तुम्हाला एक IPO आणत आहोत आणि या IPO मध्ये आम्ही
1,000 रुपयेचा एक शेअर्स हा या पद्धतीनं आम्ही एक 10 लाख रुपये गोळा करणार आहोत. आणि ज्यांना ज्यांना आमच्या दुकानामध्ये मालकी हक्क घ्यायचा आहे किंवा दुकानामध्ये शेअर्स घ्यायचे आहे आमच्या दुकानाचे, तर त्यांनी आम्हाला पैसे पाठवा. त्यांनी आम्हाला पैसे पाठवा आणि ज्यावेळी तुमचे पैसे आमच्याकडे येतील त्यावेळी आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीचे आमच्या दुकानाचे शेअर्स तुम्हाला देऊ. आणि ज्यावेळी ही हा सायकल पूर्ण होते तर त्या या सायकलला प्रायमरी मार्केट म्हटलं जातं. आता या ठिकाणी कंपनी आणि जो कोण शेअर्स खरेदी करण्याची इच्छा करणार आहे तो व्यक्ती, या दोघांच्या मध्ये ट्रान्झॅक्शन होत आहे. हो बरोबर. मग यालाच काय होतं, ज्यावेळी पहिल्यांदा शेअर्स एखादी कंपनी बाहेर विक्रीला काढते तर त्याला प्रायमरी मार्केट म्हटलं जातं. हा कळालं? ठीक आहे. हा कळलं. हा. आता सेकंडरी मार्केट म्हणजे काय बघा. प्रायमरी मार्केटमध्ये एक कंपनी होती, त्या कंपनीचा आणि ज्याला खरेदी करायचं होतं या दोघांचं ट्रान्झॅक्शन झालं होतं. सेकंडरी मार्केटमध्ये कसं असतं की कंपनीनं जर समजा तुम्ही शेअर्स मला विकलेला आहे, बरोबर आहे, सॉरी, मी पैसे तुम्हाला दिले आणि तुम्ही तुमचे शेअर्स मला दिलेले आहे. आणि मी ज्यावेळी घेतलो त्यावेळी शेअर्सची किंमत 1,000 रुपयाला एक आपण घेतलो होतो. आणि तुमचा बिझनेस चांगला वाढत चालला आणि वाढत गेल्यानंतर त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत सुद्धा वाढत गेली आणि ती भविष्यामध्ये 2,000 रुपये झाली. तर 2,000 रुपये झाल्यानंतर मला वाटलं की आता या 2,000 रुपये मध्ये मला ओके आहे आणि मी हे शेअर्स आता विकावं आणि माझा 1,000 रुपये झालेला प्रॉफिट मला घ्यावा परत. तर त्यावेळी जर समजा हा जर मी असेल तर मी काय करणार, मी माझे शेअर्स विकणार. आणि जर त्याच वेळी दुसरा कोणतरी एक व्यक्ती आहे की त्याला वाटायला लागले की आता या दुकानाच्या शेअर्स मध्ये चांगली वाढ होत आहे, दुकान पण चांगलं काम करायला लागले आणि अशा कंडिशन मध्ये हा 2,000 रुपयाचा शेअर्स मी आता जर घेतलो तर भविष्यामध्ये हा 2,000चा शेअर्स 4,000 होऊ शकतो. आणि असं ज्यावेळी होतं तर मी आणि ज्याला शेअर्स घ्यायचा आहे तो, या दोघांच्या मध्ये जो व्यवहार होतो त्या व्यवहारामध्ये आता तुमचा काही संबंध नाही. ज्या कंपनीचे शेअर्स मी घेतलेले होते भविष्यामध्ये, भूतकाळामध्ये, तर त्या कंपनीचा आणि या ट्रान्झॅक्शनचा काही संबंध नाही. तर ज्या लोकांच्याकडून लोकांना शेअर्सचे ट्रान्सफर भविष्यामध्ये जे केले जातात त्याला सेकंडरी मार्केट म्हटलं जातं. तुम्हाला पैसे तर म्हणजे ज्यावेळी IPO आला होता त्यावेळी जे पैसे होते ते ते कंपनीला मिळालेले आहेत आणि भविष्यामध्ये त्या स्टॉकची त्या शेअर्सची किंमत वर किंवा खाली झाल्यानंतर जी देवाणघेवाण होते ज्यामध्ये कंपनीचा काही सहभाग नाहीये, अशा एक कंडिशनला सेकंडरी मार्केट म्हटलं जातं. लक्षात आलं? उदाहरणार्थ आणि एक सांगतो. जर समजा माझी एक गाडी आहे, माझी गाडी मी दुसऱ्या एका व्यक्तीला विकलो आणि त्या दुसऱ्या व्यक्तीनं ती गाडी परत तिसऱ्या व्यक्तीला विकला, तर दुसऱ्यानं तिसऱ्याला जो विकला त्याला सेकंडरी मार्केट म्हणायचं आहे. त्यामुळे त्या व्यवहारामध्ये माझा काही संबंध नाही, याला सेकंडरी मार्केट असं म्हटलं जातं. लक्षात आलं? हॅलो? हो, समजलं. ओके. आता जे मी आता म्हटलो की सेकंडरी मार्केट, आता हे सेकंडरी मार्केटमध्ये स्टॉक कोण विकायला लागलाय कोण घ्यायला लागलाय हे आपल्याला कळत नसतं. मग हे सेकंडरी मार्केटमध्ये ट्रान्झॅक्शन जे म्हणतो तर ते कसं होतं हे आपण बघूया. आता या सेकंडरी मार्केटमध्ये एक शेअर होल्डर आहे, म्हणजे ज्यानं IPO मध्ये शेअर घेतलेले आहे किंवा नंतर शेअर घेतलेला आहे समजा, आणि या लोकांच्याकडे शेअर्स आहेत. आणि त्याच वेळी काही लोक आहेत आणि त्या लोकांच्याकडे शेअर्स नाहीत, परंतु शेअर्स त्या कंपनीचे शेअर्स घेण्याची या लोकांची इच्छा आहे. म्हणजे दोन दोन व्यक्ती पाहिजेत. जसं बाजारामध्ये आपण गेलो तर जसं एक
विक्री करणारा माणूस पाहिजे आणि एक खरेदी करणारा माणूस पाहिजे आहे. आणि या दोघांच्या मध्ये प्राइस म्हणजे किमती दोघांच्या ज्यावेळी मॅच होतील, जुळून येतील, त्याच वेळी तो व्यवहार पूर्ण होतो. तसंच या ठिकाणी आहे की एकाकडं शेअर्स आहेत, जे शेअर्स त्या व्यक्तीला विकायचं आहे, आणि त्याच वेळी काही लोक आहेत की ज्यांना त्याच कंपनीचे ते शेअर्स खरेदी करायचे आहेत. असे दोन व्यक्ती किंवा खूप सारे लोक मार्केटमध्ये आहेत. आणि जर या शेअर्स विक्री करणाऱ्या लोकाला जर आपले शेअर्स विकायचे असतील, सेल करायचे असतील, तर तो काय करेल, आणि हा ज्याला बाय करायचा आहे तो बाय करायचा विचार करेल. मग आपण जसं बाजारपेठेमध्ये एखादी वस्तू डायरेक्ट बाय किंवा सेल, जसं डायरेक्ट खरेदी किंवा विक्री करतो, तसं आपण स्टॉक मार्केटमध्ये त्या शेअर्सची खरेदी विक्री डायरेक्ट करू शकत नाही. म्हणजे या लोकांनी डायरेक्ट या लोकांना शेअर्स विकले आणि यांच्याकडून पैसा घेतला असं होत नाही. तर ते कसं होतं, ज्याला विकायचं आहे तो आपली काय टाकेल, ऑर्डर टाकेल, आणि तो ब्रोकरकडे जाईल. आता हा ब्रोकर म्हणजे कोण, की एक आपण ज्याला मध्यस्थी म्हणतो किंवा दलाल म्हणतो. तर ज्याला आपले शेअर्स विकायचे आहेत, तो सेलची ऑर्डर आपल्या ब्रोकरला पाठवेल, तो आपल्या दलालाला देईल थोडक्यात. आणि त्याच वेळी ज्यांना खरेदी करायचं आहे की ते सुद्धा आपली बायची ऑर्डर आपल्या दलालाला देतील. काही कारणास्तव किंवा काही वेळा हा जो ब्रोकर असेल किंवा हा जो मध्यस्थी असेल तो एकच असू शकतो किंवा वेगवेगळी सुद्धा असू शकतात. मग काय होईल, हा ब्रोकर आपला सेलची ऑर्डर, तुमच्याकडनं सेलची ऑर्डर मिळाल्या लगेच तो पुढे सेलची ऑर्डर पुढे पास ऑन करेल, पुढे पाठवेल. कोणाला पाठवेल, आणि ज्याला बायची ऑर्डर आलेली तो सुद्धा आपली बायची ऑर्डर पाठवेल. आता हा कुणाला पाठवणार, भारतामध्ये NSE आणि BSE हे दोन स्टॉक एक्सचेंजेस आहेत. आता स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय, की ज्या ठिकाणी जसं बाजार समिती असते किंवा बाजारपेठ असते, तर ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा आलेला माल आणि व्यापारी या दोघांच्या मध्ये व्यवहार होतात, बरोबर. त्याच पद्धतीनं हे एक प्लॅटफॉर्म आहे NSEचं, ज्याला नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया म्हटलं जातं, किंवा BSE ला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड असं म्हटलं जातं. तर याला जे सेल करायचं आहे तो सेल म्हणजे विक्री करायचं ऑर्डर हा इथे सोडेल, आणि ज्याला खरेदी करायचं आहे त्याची ऑर्डर हा इथे दोघं सोडेल. आणि ह्या NSE आणि BSE, NSE किंवा BSE या ठिकाणी काय होईल, की ती ऑर्डर दोघांची घेतली जाईल, आणि ती जर त्या रेटमध्ये दोघांची फायनल झाली, फिक्स झाली, तर मग काय होईल, एक्सचेंज या लोकांच्याकडे ज्यांना बाय करायचं होतं त्यांचा पैसा हा शेअर होल्डरला देईल, आणि शेअर होल्डरकडचे शेअर्स हे या लोकांच्याकडे ट्रान्सफर करतील. या लोकांना माहित नसणार आहे की यांचे शेअर्स कोण खरेदी केले, आणि या लोकांना माहिती नसणार आहे की यांचे शेअर्स यांनी कोणाकडून बाय केले, आणि ते या लोकांना सुद्धा माहित नसतं. ते फक्त या NSE आणि BSE कडे राहतं. अशा पद्धतीने सेकंडरी मार्केटचं ट्रान्झॅक्शन होतं. म्हणजे मध्ये या घेणारी व देणारी यांच्यामधील जो व्यवहार आहे, यामधील जो व्यवहार आहे याची पूर्तता करण्यासाठी एक ब्रोकर असावा लागतो. ज्या ब्रोकरचं आपल्याकडे डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट असावं लागतं, जे NSE आणि BSE मध्ये काम करू शकतं. याचा तुम्हाला म्हणजे हे कुठं आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना याचा डायरेक्ट वापर करायचा नाहीये, किंवा मी माझा ब्रोकर NSE ला ऑर्डर गेली का बघायचं, असं काय आपल्याला बघायचं नाही. फक्त हे बेसिक स्ट्रक्चर आपल्याला माहिती असायला पाहिजे भविष्यामध्ये काम करत असताना. यासाठी हा फक्त आपल्याला एकदा समजून घ्यायचा आहे. 10, 20, 25% काहीतरी लक्षात आलं यातलं. हळूहळू आता याचं तुम्हाला व्हिडिओ मी आज किंवा उद्या पाठवेल, ते तुम्हाला रिपीट बघावं लागणार आहे, मग संपूर्ण कन्सेप्ट लक्षात येईल 100%. ओके, इथं पण आहे लक्षात.
हो. ओके, चलो ठीक आहे. मग आता 10:30ला 5 मिनिट आहेत. आज आपण इथे थांबूया. उद्याचा पण एक दिवस आपला असाच बेसिक वरती होईल आणि त्यानंतर मग आपण ऍक्च्युअल शिकायला सुरुवात करूया. आता मी थोडं प्रश्न उत्तर घेऊया. 1 मिनिट रेकॉर्डिंग थांबवतो.